नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मॉळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण कंडिशनल कोडिंग या भागावरती बोलणार आहोत। या भागावरती आज जे काही प्रश्न विचारतात किंवा विचारले गेले ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते आपण बघणार आहोत। कोडिंग डिकोडिंग बघितलेलं होतं, परंतु कंडिशनल कोडिंग काय असते ते आज आपल्याला कळेल। बघा, कंडिशनल कोडिंग याच्यामध्ये तुम्हाला कोड काढताना कंडिशन दिलेले असतात, त्या कंडिशनला त्या अटींना अधीन राहून तुम्हाला त्याचं कोड काढायचे असतात। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज जो भाग बघणार आहोत आपण तो कंडिशनल कोडिंगचा बघणार आहोत। ठीक आहे, तर हे एका लेक्चरमध्ये दोन टॉपिक कव्हर होतील। एक कंडिशनल कोडिंग कंप्लीट होईल आणि दुसरा टॉपिक म्हणजे सांकेतिक भाषा भाग 1। आपल्याला सांकेतिक भाषा दोन प्रकारच्या असतात, त्याच्यामध्ये एक प्रकार आज आपण बघणार आहोत, सांकेतिक भाषा भाग 1। तिथे आल्यानंतर तुम्हाला दोन काय असते ते पण सांगतो। आता आज जो भाग बघणार आहोत आपण तो कुठला बघणार आहोत, तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कंडिशनल कोडिंग। काय कंडिशनल कोडिंग, त्याच्यानंतर थोडंसं जर तुम्ही एक मागचा ॲव्हरेज जर बघितलात तर मित्रांनो आपल्याला भूमितीचा पण थोडासा भाग कव्हर करावा लागणारच आहे, कारण त्याला पर्याय नाही। भूमितीवरती एकदम म्हणजे थोडेसे कॉम्प्लिकेटेड टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे आपल्याला ते पण भाग कव्हर करावाच लागणार आहे। कारण काही मुलांचं म्हणणं काय होतं की सर एक लेक्चर जे आहे ते भूमितीवरती राहू द्या। ठीक आहे, आता त्याच्यावरती आज विचार करूत आणि भूमितीवरती काय करायचं ते आपण बघूत। ठीक आहे, माझा विचार असा आहे की भूमितीला 2 दिवसामध्ये कंप्लीट करणे, TCSचा पूर्ण जेवढा काय आपल्याला सिलेबसमध्ये आहे तो सिलेबस 2 दिवसामध्ये पूर्ण करणे। मग ते कसा करायचा त्याच्यावरती थोडंसं विचार करूत आणि मग बघूत। भूमितीला टेन्शन घेऊ नका, आठवड्यामधले कुठलेही 2 दिवस जरी आपण काढले तरी तो भूमितीचा भाग पूर्ण कव्हर होईल। ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा जर साइन कॉस टॅनचा भाग असेल तो जर तुम्हाला जमत नसेल ना तर साइन कॉस टॅनचा भाग सध्या तरी सोडून द्या, जर वेळ मिळाला तर ते कव्हर करा। बाकीची मात्र पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स भूमिती तुम्हाला यायला पाहिजे। ठीक आहे, चला तर आज आपण कंडिशनल कोडिंग काय आहे तर हे कंप्लीट करूत। आता ह्या कंडिशनल कोडिंग मध्ये तुम्हाला अटी दिलेल्या असतात बघा, ह्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात। ओके, चला लास्ट पर्याय दिसत नाही का, एक मिनिट। हा ओरी वापा केवढा क्वेश्चन आहे हा। चला आता आपल्याला पूर्ण बोर्ड लागला बघा ह्या क्वेश्चनसाठी। तर आता आपल्याला जे काही दिलेलं आहे ना अक्षर कोड, म्हणजे तुम्हाला अक्षरांचे कोड दिलेत आणि लगेच एक मिनिट ह्याला थोडंसं बाजूला नेऊत। आपल्याला काय दिले, अक्षर कोड दिलेत, म्हणजे हे अक्षर आणि त्यांचे हे अंक कोड दिलेत। काय अक्षर आणि त्यांचे अंक कोड दिलेत, या पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण अशा पद्धतीने दिलेलं आहे। मग आता काय म्हणलंय आपल्याला, एक एक ओळ वाचूत आपण। खाली काही अक्षर समूह दिलेले आहेत, म्हणजे अक्षर समूह म्हणजे हे वाला, ह्याला काय म्हणायचं, अक्षर समूह। अक्षर समूह दिलेले आहेत, तसेच अटी दिलेल्या आहेत, म्हणजे ह्या ज्या आहेत ना ह्या अटी आहेत। किती अटी आहेत बघा, आपल्याकडे 3-4 अटी दिलेल्या आहेत। अटी दिलेल्या आहेत, त्या अटींच्या अधीन राहून दिलेल्या अक्षर समूहाचा अंक कोड लिहा, म्हणजे तुम्हाला याचा कोड लिहायचा आहे पण या अटींना अधीन राहून। ठीक आहे, मग आता आपण बघूत बाबा हे कसं काढायचं। आता तुम्हाला जो कोड विचारलाय तो कोणाचा विचारलाय, EBNAPI हा कोड विचारलाय। काय EBNAPI, हे बघा हे कोड विचारलाय, हे खाली त्याचे पर्याय आहेत 4। आता कोणत्या अटीत बसते ते बघू। चला या, आता काय म्हणले बघा, पहिली जी अट आहे ती काय अट आहे तुमची, समूहातील पहिले आणि शेवटचे अक्षर काय असेल, स्वर असेल। काय काय बघा, समूहातील पहिले आणि शेवटचे अक्षर जर स्वर असेल, पहिला आणि शेवटचं म्हणजे हे समूह आहे त्याच्यामधलं हे पहिला आणि शेवटचं। चला पहिलं अक्षर तुमचं काय दिसतंय बरं, पहिला आणि शेवटचं ई आणि हा आय, स्वर कोणते, EIOU। मग हे दोन्ही तुमचे काय आहेत, स्वर आहेत, म्हणजे याचा अर्थ पहिल्या कंडिशन मध्ये हा बसतो। बरं दुसरी कंडिशन काय असेल बघू। समूहातील पहिले आणि अंतिम अक्षर व्यंजन, पहिला आणि अंतिम व्यंजन आहे का, नाही, म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये हा बसत नाही। तिसरं, समूहातील पहिले अक्षर व्यंजन, पहिलं व्यंजन आहे का, नाही, म्हणजे याही कंडिशन मध्ये बसत नाही। समूहातील पहिले अक्षर स्वर आणि शेवटचे अक्षर व्यंजन, पहिलं स्वर आहे परंतु शेवटचं व्यंजन आहे का, नाही, म्हणजे याचा अर्थ याही कंडिशन मध्ये बसत नाही। ते एवढ्यापैकी कुठल्या तरी एकाच कंडिशन मध्ये बसतो, आणि तो कोणत्या कंडिशन मध्ये बसतोय, पहिल्या। चला मग पहिल्या कंडिशनचं म्हणणं काय बघू। समूहातील पहिले आणि शेवटचे अक्षर हे स्वर असेल तर त्यांचे कोड काय घ्या, हे डॉलर घ्या। काय घ्या, डॉलर, म्हणजे याचा अर्थ पहिल्याचाही कोड डॉलर आला आणि दुसऱ्याचाही कोड डॉलर आला, दुसऱ्याचा म्हणजे शेवटच्याचा। आता बाकीच्यांचं काय, तुम्हाला तर कंडिशन 2च अक्षरासाठी दिले, कुठल्या,
एक तुमचं पहिलं आणि एक तुमचं शेवटचं. मग याच्यावरनं तुम्ही त्याचे कोड काढले. मग आता मधल्यांचं काय करायचं, तर मधले अक्षर जे असतात त्या सर्वांचं तुम्हाला या टेबलमधून जशास तसे कोड घ्यायचे. मग चला बोला, बीचा कोड काय, एनचा कोड काय, एचा काय, पीचा काय. बीचा कोड काय असेल, बी बघा 7. एनचा कोड काय असेल, एन बघा 3. एचा कोड काय असेल 9. पीचा कोड काय असेल तर पी बघा 5. म्हणजे डॉलर दोन्ही साईडला काय, दोन्ही साईडला काय डॉलर आणि मधामध्ये काय 73-95. मग डॉलर दोन्ही बाजूला आलेत आणि 73-95 म्हणजे पहिला पर्याय करेक्ट आहे. आलं का लक्षात. बघा, दिलेल्या अटीनुसार आपल्याला त्याचे कोड काढायचे आहेत. ठीक आहे, कंडिशनल कोडिंग म्हणतात याला. आणि पोलीस भरतीचा जर विचार केला तुम्ही, पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात ते डायरेक्ट कोडिंग असतात. ह्याच्यात दोन प्रकार, एक कंडिशनल कोडिंग, एक डायरेक्ट कोडिंग. आता कंडिशनल कोडिंग म्हणजे हे झालं बाबा, याला कंडिशन दिलेले असतात. डायरेक्ट कोडिंग काय असते, दिलेल्या टेबलमधून डायरेक्ट घ्यायचे आणि विचारते त्याचा जे काय असेल तो कोड लिहायचा असतो. ते पोलीस भरतीच्या लेवलला जास्त प्रश्न येतात. ठीक आहे, आपल्याला काय असते हे या पद्धतीचं. जर तुम्ही IBPSचा सिलेबस बघितला त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी क्वेश्चन आले. तर आपला पहिला प्रश्न झाला, त्याचं उत्तर आलं आपलं पहिला पर्याय. चला नेक्स्ट बघू. या आता दुसरा प्रश्न बसतो की नाही, हा चला आला. आता ह्या दुसऱ्या प्रश्नात बघा बरं आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, कुठली कंडिशन बसते, काय बसतो. एकच मिनिट. चला या आता याच्यामध्ये सांगा बरं, तुम्हाला दिलंय पहिल्या ओळीमध्ये अंक प्रतीक दिलेली असून दुसऱ्या ओळीमध्ये त्यांचे अक्षर कोड दिलेले आहेत. म्हणजे हे अंक प्रतीक, अंक आणि प्रतीक. प्रतीक म्हणजे काय, सिम्बॉल, @ पर्सेंटेज, हॅश, त्याच्यानंतर डॉलर, हे सिम्बॉल आहे, त्यांना प्रतीक म्हणतो आपण मराठीमध्ये. तर दिलेले आहेत आणि खाली काय म्हणले, खाली एक अंक प्रतीक समूह दिलेला आहे. अंक आणि प्रतीक दोन्हींचा एक समूह दिलेला आहे. तसेच अटी दिलेल्या आहेत, त्या अटीच्या अधीन राहून तुम्ही दिलेल्या अंक प्रतीक समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला याचा कोड काढायचा आहे. काय आहे ते आहे $1896 कॉपीराइट, हे असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता याचा कोड आपल्याला जर काढायचा असेल तर काय करायचं, कुठल्या कंडिशन मध्ये बसतो ते बघा. आता पहिली जी कंडिशन दिली आहे ती काय दिली, समूहातील पहिले तत्व प्रतीक, पहिले तत्व प्रतीक. आता याचा अर्थ काय, म्हणजे समूहामधले जे पहिलं दिलेलं आहे तत्व म्हणजे काय, पहिलं जे काही संख्या असेल, अक्षर असेल त्याला तत्व म्हणले. पहिलं तत्व काय पाहिजे, प्रतीक. प्रतीक म्हणजे सिम्बॉल, प्रतीक म्हणजे काय, सिम्बॉल. मग पहिलं प्रतीक आणि अंतिम तत्व अंक. पहिलं प्रतीक आहे पण अंतिम अंक आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या ह्या कंडिशन मध्ये बसत नाही. दुसरं, समूहाचे पहिले तत्व अंक, अंतिम तत्व प्रतीक. पहिला अंक आहे का, नाही. म्हणजे याच्यात सुद्धा बसत नाही. तिसरी कंडिशन, पहिले आणि अंतिम तत्व दोन्ही समांक. दोन्ही समांक, अंकच नाहीत तर समचा तर विषयच नाही, त्याच्यामुळं याही कंडिशन मध्ये बसत नाही. आता पहिले व अंतिम तत्व दोन्ही विषमांक, पहिला आणि अंतिम तत्व दोन्ही विषमांक, अंकाचा प्रश्नच नाही, पहिलाही सिम्बॉल आहे शेवटचाही सिम्बॉल आहे, म्हणजे याही कंडिशन मध्ये बसत नाही. आता काय करायचं, जर समजा तुमचं नोट लिहून घ्या, जर समजा तुमचं एकाही कंडिशन मध्ये बसत नसेल तर त्यावेळेस तुमचे कोड जशास तसे टेबल मधून घ्यायचे. हे वाक्य महत्वाचं आहे. जर कुठल्याच तुमच्या अटीमध्ये बसत नसेल तर तुम्ही ते कोड जशास तसे घ्यायचे. चला मग डॉलरचा कोड काय आहे बघा, डॉलरचा कोड आहे R. म्हणजे पहिलं काय आलं तुमचं, R आलं. त्याच्यानंतर 1 चा कोड काय आहे, Q, ह्याचा आलं Q. 8 चा कोड काय आहे बघा, 8. कधी कधी डबल अक्षर असतात, लक्षात राहू द्या. बघा 8 इथं पण आहे, 8 इथं पण आहे. मग 8 चा कोण आहे, L. 8 चा काय आहे, L. आणि आणखी एक आहे तो 8 चा काय आहे इकडं, J. म्हणजे L किंवा J, काय L किंवा J, दोन्ही पैकी कुठला तरी एक घ्यायचा आहे आपल्याला नंतर पर्याय बघून. त्याच्यानंतर काय आलं 9. 9 चा कोड काय असेल, 9 बघा, 9 चा T, म्हणजे हा काय आला T. 6 चा कोड काय असेल, 6 N, हा आला N. आणि कॉपीराइटचा कोड काय असेल, हा आला H. म्हणजे आपला असा यायला पाहिजे, पहिले दोन RQ शेवटचे TNH, पहिले दोन RQ शेवटचे TNH. RQ TNH कुठे बघा, फक्त एकच पर्याय आहे,
RQ आणि शेवटचे TNH. आता प्रश्न पडला बाबा त्या 8चा जे घ्यायचा का L घ्यायचा, मग जे किंवा L पैकी कोण आहे तर जे आहे, मग हेच आपलं झालं उत्तर. कारण पहिले तुमचे जे अक्षर आहेत, पहिले अक्षर कोणते, दोन, RQच पाहिजे, TNHच पाहिजे. मग RQ आणि TNH फक्त एकाच पर्यायामध्ये आहेत, म्हणून आपला पर्याय काय आला, दुसरा पर्याय. याच्यामध्ये एक महत्वाची कंडिशन काय होती, म्हणजे आपल्या याच्यानुसार तर बाबा कुठल्याच अटीत बसत नसेल तर काय घ्यायचं, टेबलमधून जशास तसे तुमचे कोड घ्यायचे. आलं का लक्षात? बघा चला नेक्स्ट. हां, आता तिसरा प्रश्न. आपण याच्यात 2-4 क्वेश्चन कव्हर करतोय. 4 क्वेश्चनमध्ये पूर्ण काही क्लिअर होईल तुमचं. आता बोला बरं, याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेले आहे, कंडिशन काय दिलेले आहे, तुमचे समूह बघूत. आता चला, त्यांचे कोड आणि तुम्हाला हे अंक आणि त्याचे संकेत कोड दिलेले आहेत. अट काय आहे, हे तुमचा समूह आहे. समूह काय दिले, समूहामध्ये 7 6 5 0 8 2 हा तुमचा समूह दिलाय, अंक समूह. याच्यामध्ये काय म्हणले, जर पहिला आणि शेवटचा अंक विषम असतील. पहिला आणि शेवटचा विषम आहे का, पहिला आणि शेवटचा विषम आहे का, नाही, कारण पहिला विषम आहे पण शेवटचा सम आहे, म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये बसत नाही. जर पहिला अंक आणि शेवटचा अंक सम, पहिला सम आहे का, नाही, म्हणजे याचा अर्थ याच्यात पण बसत नाही. जर शेवटचा अंक 0 विषयच नाही, म्हणजे हा सुद्धा गेला. तर उपरोक्त कुठल्याच कंडिशनमध्ये बसत नाही आहे, तर उपरोक्त माहितीच्या आधारे खाली दिलेल्या संख्येचे कोडबद्ध करा म्हणले. कुठल्याच कंडिशनमध्ये बसत नाही तर काय करायचं, आहे तसेच कोड घ्यायचे टेबलमधून. चला बोला. हां, 7चा कोड काय, ई, म्हणजे पहिलं काय आलं पाहिजे तुमचं, ई, आणि ई वाला पर्याय पहिला एकच आहे, कोणता, दुसरा. बरं, दुसरं कोण, 6चा कोड काय, एफ, ई एफ. तिसरं काय, एस, 5, 5चा कोड काय, बी, ओ किंवा 0 म्हणून. 0चा कोड काय, आर, आणि 8चा कोड काय, के, आणि 2चा कोड काय तर बघा @. म्हणजे याचा अर्थ EFBRK @, EFBRK @, पर्याय क्रमांक दुसरा. लक्षात आलं का? बघा हे काय आहे, कारण तुम्हाला काय म्हणलंय त्यानं, कंडिशनमध्ये जर बसत असेल तर कंडिशननुसार कोड घ्या, आणि जर कंडिशनमध्ये बसतच नसेल कुठल्याच तर तुमचे जशास तसे कोड घ्या. आलं, याच्यामध्ये वेगळं काही नाही आणि एकदम साधा आहे. प्रश्न बघला की घाबरून जाऊ नका, डोळ्यानं कधी बघलेले नसतात हे प्रश्न, त्याच्यामुळे आपण घाबरून जातो. परंतु जर आपण कधी हे शिकलेलं असेल तर मात्र हे प्रश्न दिसला तर मनाला खुशी व्हावं. काय खुशी व्हावं, ना कुठलं कॅल्क्युलेशन, ना कुठला कॉम्प्लिकेशन, काहीच नाही आहे. डायरेक्ट कोड घ्यायचा आहे कंडिशननुसार, नाहीतर डायरेक्ट. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता हा लास्ट प्रश्न आहे, आपल्या ह्याचा लास्ट प्रश्न आहे. नंतर आपल्याला सांकेतिक भाषा भाग 1 बघायचे. त्याच्यात पण तुम्हाला कळेल काय असते ते. एका लेक्चरचाच विषय आहे बघा हा, म्हणजे जवळपास पाऊण तासामध्ये दोन्ही भाग कव्हर होतील. म्हणजे पाऊण तासाचाच तुमचा हा विषय आहे, परंतु मार्क देणारा आहे. काय मार्क देणार आहे, ठीक आहे. चला आता बोला बरं, खाली काही अंक त्यांचे कोड ते दिलेले आहेत व ते वापरण्याच्या काही अटी दिल्यात. मग आता आपल्याला कोड कोणाचा काढायचा आहे, याचा काढायचा आहे. ते काय अक्षर आहेत ते, R N W D E F. हां, कुठल्या याच्यात बसते बघा बरं. जर पहिले अक्षर स्वर, शेवटचे अक्षर व्यंजन. पहिलं स्वर आहे का, AEIOU, नाही, म्हणजे याचा अर्थ पहिल्या कंडिशनमध्ये बसत नाही. पहिले अक्षर व्यंजन आहे, शेवटचे अक्षर स्वर. पहिलं व्यंजन आहे पण शेवटचं स्वर आहे का, नाही, दोन्ही व्यंजन आहेत. AEIOU याच्यापैकी जर असते तर मग आलं असतं, म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये बसत नाही. पहिले आणि शेवटचे दोन्ही अक्षरे व्यंजन, पहिला आणि शेवटचं दोन्ही अक्षर जर व्यंजन असतील तर आणि आहेत तर दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करायचे आहे. म्हणजे याचा अर्थ काय, या कंडिशनचा अर्थ असा आहे, पहिला आणि शेवटचं असे दोन्ही अक्षर जर समजा व्यंजन असतील तर दोघांनाही शेवटचं जे अक्षर आहे त्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करायचंय. मग चला बरं, शेवटचा अक्षर काय, एफ, एफचा कोड काय बोला, एफचा कोड हॅश, म्हणजे याचा अर्थ कोड हॅश. तर याचा जो कोड असेल तो सुद्धा याचा घ्या असं त्यानं म्हणले. घेतले. बाकीच्यांचं काय आहेत तसे घ्या. हां, एनचा कोड काय घ्यायचा, एनचा @. त्याच्यानंतर डब्ल्यूचा कोड काय घ्यायचा, WWWW3. चला, डीचा कोड काय घ्यायचा, डी ई स्टार. डीचा काय आहे, स्टार. आणि ईचा काय आहे तर बघा 8. म्हणजे याचा अर्थ आपला असा यायला पाहिजे, हॅश त्याच्यानंतर @3 * 8 हॅश. म्हणजे याचा अर्थ
पर्याय क्रमांक तिसरा करेक्ट आहे. पर्याय क्रमांक तिसरा करेक्ट आहे. कुठल्या ना कुठल्या तुमच्या एका कंडिशनमध्ये हा बसतो आणि त्या कंडिशननुसार पर्याय घ्या, म्हणजे त्याचे कोड घ्या आणि समजा जर कंडिशनमध्ये बसत नसेल तर आहे तसेच टेबलमधून तुम्ही घ्या. आलं का लक्षात? चला बघा आता कंडिशनल कोडिंग मोजून आपण 10 ते 15 मिनिटं कव्हर केले. बघा कंडिशनल कोडिंग हा भाग तुम्हाला कधी जर दिसला तर तुम्हाला आतून खुशी व्हायला पाहिजे, कारण 0 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर येते, मार्क देऊन जातो. आलं लक्षात? चला तर नेक्स्ट बघू. आता या आता आपण जाणार आहोत सांकेतिक भाषा भाग 1. आता सांकेतिक भाषा भाग 1 वाटल्यास आपण डायरेक्ट तुम्हाला इथं कळेल. आता हा सांकेतिक भाषा भाग 1 आहे. मी प्रश्न असा लिहिण्यामागचं कारण काय ते पण सांगतो. आणि तुम्हाला परीक्षेला असा नसतो. परीक्षेला काय असते हे सगळं एका ओळीत असते, हे ओळी कंटिन्यू असतात. ठीक आहे, पण मी हे तुम्हाला सांगण्यासाठी असं का मांडलं ते पण सांगतो. ॲक्च्युअल हा प्रश्न एका ओळीमध्ये असतो. ठीक आहे. आता आपल्याला 2 प्रकारच्या सांकेतिक भाषा येतात. कुठल्या? एक सांकेतिक भाषा अशी असते, एका सांकेतिक भाषेत ARK PHS XJS म्हणजे हा भाग म्हणजे याचा अर्थ असा होतो. याचा काही कुठला अर्थ निघत नसतो. नाहीतर म्हणसाल ARK म्हणजे काय, PHS म्हणजे काय, नाही याचा काही अर्थ नसतो. पण एक सांकेतिक भाषा एक कुठली तरी भाषा आहे आणि त्या भाषेमध्ये असं म्हणजे असं आहे, या भाषेमध्ये असं म्हणजे असं आहे, याच भाषेमध्ये असं म्हणजे असं आहे. बरोबर आहे. मग त्या नियमानुसार म्हणतंय याला काय वापरला असेल तुम्ही कोडवरी. आता दुसरी एक कंडिशन, तुम्हाला याच्यामध्ये देताना जेव्हा असा शब्द देतो तर तुम्ही असं नाही म्हणू शकत का बा पहिल्याला पहिला नाही म्हणायचं, दुसऱ्याला दुसरा नाही म्हणायचं. ठीक आहे. समजा जर तुमचा आता प्रश्नामध्ये बघू ते, परंतु असं पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा असं म्हणायचं नाही. तसं म्हणायचं असलं असतं जर परीक्षेला का टाकला असता प्रश्न, ते तर कोणाला येतंय. दुसरीच्या मुलाला तिसरीच्या मुलाला जर सांगितलं सांग रे बा इकडं पहिला कोण ARK, इकडं पहिला कोण EAT इट, मग ते लगेच आलं असतं ना. म्हणून आपल्याला हे असे कोड घ्यायचे नाहीत. मग आता यांचे काय करायचं भानगड पाहता 2 मिनिटामध्ये. आणि दुसरी एक गोष्ट असते, आपल्याला जे सांकेतिक भाषा 2 असते ते सांकेतिक भाषेमध्ये काय असते सांगतो. दुसऱ्या सांकेतिक भाषेत काय म्हणतंय, मदर हा शब्द EFBKMN असा काहीतरी लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये DOG डॉग हा कुत्रा किंवा हा DOG हा शब्द जो आहे हा कशा प्रकारे लिहिला जाईल असं जे म्हणताय ना, ते सांकेतिक भाषा 2 ही सांकेतिक भाषा 1. ठीक आहे. आपल्याला 2 सांकेतिक भाषा कव्हर करायच्यात, 1 आणि ती 2. चला या आता. आता आपल्याला याच्यामध्ये समजा काय विचारलंय, येलोचा कोड काढायचा. आता काय करायचं पहा, तुम्हाला सांगतो. कोड काढताना 2-2 ओळी पकडा. पहिली ही 2 ओळी पकडा आणि इकडच्या ह्या 2 ओळी पकडा. पकडले? चला बोला. या दोघांमध्ये कोण सारखं आहे? 3 शब्द वरी 3 शब्द खाली, कोण सारखं आहे? XJS. सेम इकडं कोण सारखं आहे? मँगो. म्हणजे याचा अर्थ काय, XJS ला काय शब्द आला? मँगो. मग तुम्ही म्हणू शकता मँगोचा कोड आला XJS. काय आला? XJS. आता दुसरं, समजा ह्या दोघांमध्ये जर बघितला तर कोण सारखं दिसतंय? HST आलंय. मग HST दोन्ही सारखे येतं. तर या दोघांमध्ये इकडे बघावं लागेल कोण सारखं आहे? इज. म्हणजे याचा अर्थ इजला काय आलंय? HST. इजला काय आलंय? HST. नेक्स्ट. आता समजा पहिल्यात आणि शेवटच्यात जर तुम्ही काढायला गेलात तर कोणी सारखं दिसतंय का बघा. पण आपल्याला विचारलंय कोणाचं ते तर बघा. आपल्याला विचारलंय येलो साठी काय असेल. आता बघा येलो साठी विचारलं. येलो शब्द कुठे आहे आपला? इथं आहे येलो आहे. मला सांगा HST गेला, XJS गेला, मँगो गेला, इज गेला, मग उरलं कोण? येलो. इकडं उरलं कोण? MNG. मग तुम्ही हे उरलेले घेऊ शकता. म्हणजे याचा अर्थ काय, तर बाबा येलो साठी काय कोड आला हो? येलो साठी कोड आला तुमचा MNG. काय आला? MNG आले. तर हा आला तुमचा उत्तर. कोणता? MNG. याला म्हणतो आपण सांकेतिक भाषा भाग 1.
आलं लक्षात? तुम्हाला याच्यावरनच इकडचे 2 वाक्य घ्यायचे, इकडचे 2 वाक्य घ्यायचे, या दोघांमध्ये कोण सारखं बघायचं, या दोघांमध्ये कोण सारखं बघायचं, आणि ते जर सारखे असतील, इकडे हे जर सारखे असतील तर त्याचा कोड तो झाला. आपण याच्यामध्ये एक 7-8 प्रश्न कव्हर केलेले आहेत, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, चला नेक्स्ट घ्या. आता पहा, आता याच्यात सांगा, तुम्हाला याच्यामध्ये असे एका ओळी दिलेले असतात ना, एवढं ध्यानात ठेवा, हे मी तुम्हाला सांगण्यासाठी असं मांडलेलं आहे. बघा, आता एका सांकेतिक भाषेत KADESE म्हणजे अमित रीड्स बुक, ठीक आहे, आणि MEDEGH म्हणजे राम रीड्स मॅगझिन. ओके, चला पहिल्या या जोडीमध्ये, या 2 वाक्यामध्ये कोण सारखं? DE कोण सारखं? DE. चला बोला, इकडं कोण सारखं? रीड्स. हे रीड्स म्हणजे याचा अर्थ रीड्सला काय आले हो? DE. रीड्सला काय आले? DE. चला पुढे, या दोघांमध्ये कोण सारखं? GH. कोण सारखं? GH. या दोघांमध्ये कोण सारखं? मॅगझिन. मग तुम्ही म्हणू शकता मॅगझिन. याला काय आलंय? GH. मॅगझिनला काय? GH. चला आता सांगा, पहिल्यात आणि शेवटच्यात पकडायचं. एकदा पहिल्यात आणि शेवटच्यात बघितलं तर कोण सारखं? KA. इकडं कोण सारखं? पहिल्यात आणि शेवटच्यात अमित. म्हणजे याचा अर्थ अमितला तुमचा कोड काय आला? तर K आला. काय आला? KA. ठीक आहे, आता आपल्याला ज्याचा कोड विचारलाय तो कोणाचा विचारलाय? 1 मिनिट, आपण गंदीबात झाली थोडीशी, 1च मिनिट. आपण हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न आहे, 1 मिनिट. पहिल्यात आणि शेवटच्या मध्ये कोण सारखं? KA. हे प्रश्न आहे, हा आपण या प्रश्नालाच घेतलो. आपल्याला याचा कोड काढायचा आहे. ह्याचा काय? कोड काढायचा आहे. मग इकडं कोण सारखं? KA. हा चला बोला, पहिल्या वाक्यात आणि तिसऱ्या वाक्यात कोण सारखं? बघा, बुक. म्हणजे याचा अर्थ बुकचा कोड काय झाला? तर इकडं बुक सारखं, इकडं KA सारखं. म्हणजे याचा अर्थ बुकचा कोड काय आला तुमचा? KA. बुकचा कोड काय आला? KA. आता तुम्हाला काढायचा आहे कोणाचा? तुम्हाला काढायचा आहे अमित अँड राम याचा कोड काढायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्यापैकी कोणाचा मिळाला का? नाही. चला या आता बघा, KADE दोघे गेले, रीड्स बुक दोघे गेले, उरलं कोण? अमित. उरलं कोण? SE. म्हणजे अमितच्या जागी काय येईल? SE. म्हणजे अमितचा कोड काय आला? SE. दुसरं, आता इथं उरलं कोण? यमी, कारण DEGH गेले, रीड मॅगझिन गेले, उरलं कोण? राम. इकडं कोण? यमी. म्हणजे याचा अर्थ यमी आणि राम, म्हणजे रामचा कोड काय आला? यमी. रामचा कोड काय आलाय? यमी. ओके, चला त्याच्यानंतर बघा आणखी, आता आपल्याला काय विचारलंय? अँडचा कोड बघायचा आहे. तर इकडं KAGH, इकडं बुक मॅगझिन, हे पण गेलं, हे पण गेलं, इकडे हे पण गेलं, हे पण गेलं, उरलंय कोण? MOP. उरलंय कोण? अँड. म्हणजे अँड साठी काय आलं? MOP. आता बोला बरं, काय आलंय उत्तर? SE MOP आणि शेवटचं काय दिलं? यमी. SE MOP यमी. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? बघा काय काय करायचंय, इकडचे 2 वाक्य, इकडचे 2 वाक्य, दुसरे 2 वाक्य, दुसरे 2 वाक्य, पहिलं तिसरं याच्यात बघायचं, सारखं सारखं तिकडे बघायचं, सारखं सारखं इकडे बघायचं, तोच त्याचा कोड असतो. चला आणखी, याचं मी थोडे 7-8 प्रश्न टाकलेत, कारण तुमचं ते आयडिया क्लिअर व्हा, आणि थोडंसं चेंज आहे ना, काय कुठं कुठं तुम्हाला गेस लावा लागतो, अंदाजी गेस लावा लागतो. जसा हा प्रश्न आहे बघा बरं काय आहे, बघा हे प्रश्न काय म्हणतो. आपल्याला ह्या प्रश्नामध्ये असं दिलंय का बाबा, एका सांकेतिक भाषेत गेस्ट हा शब्द कसा दिलाय? गेस्ट हा शब्द असा लिहिला जातो, मीन हा शब्द असा लिहिला जातो, तर सेम याच्यासाठी तुम्ही काय लिहाल म्हणलंय? SAME, सेम. बघा आता तुम्ही जर उत्तरामध्ये बघितलात, शेवटी सगळ्या पर्यायामध्ये 6 म्हणजे याचा अर्थ यमचा 6, याचा @ हे 100% कोड आहे. कसं काय? कारण पर्याय ते दिलेत. घोळ आहे तुमच्या पहिल्या 2 अक्षरांचा. काय? पहिल्या 2 अक्षरांचा. चला यावर मग आता इकडे आपल्याला समजा आता A चा कोड काढायचा आहे. काय? A चा कोड. तुम्हाला इथं गेस लावा लागतो. A चा कोड काढायचा आहे. आता मला सांगा बरं, @ आणि 6 तर निघून गेले. काय? @ आणि 6 निघून गेले. ओके, आता याच्यामध्ये A आहे का वरी A आहे?
ए तुमचा खाली आहे, बरोबर आहे. मग तुमचा एचा जो कोड आहे एकतर 4 पाहिजे नाहीतर हॅश पाहिजे. काय पाहिजे, कारण हे तर गेले ना, शेवटच्याचे 2 झाले. एकतर 4 पाहिजे किंवा हॅश पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एचा कोड एकतर 4 किंवा हॅश पाहिजे. ठीक आहे, चला एचा विषय मिटला. आता यस बघूत. यस मला सांगा खाली आहे का वरी आहे? वरी आहे. काय, वरी आहे. मग आता तुमचा एचा काय 4 किंवा हॅश पाहिजे. एचा बघा 4 किंवा हॅश. हॅश असू शकते, 3 असू शकते का? नाही. म्हणजे हा डायरेक्ट पर्यायच गेला. कस काय? कारण 3 नंबरचं ए आहे ना इकडून. मग इथं काय पाहिजे आपला, एक तर 4 किंवा हॅश पाहिजे. कारण इथं एचा कोड 6 ने @ गेल्यानंतर 4 किंवा हॅश या दोघांपैकीच पाहिजे. मग 4 किंवा हॅश पाहिजे. काय, 4 किंवा हॅश. पण इथं काय 3 आहे, इथं काय आहे डॉलर आहे, हे पण गेलं. म्हणजे हे दोन्ही पर्याय गेले. आता उरला तुमचा पहिला आणि शेवटचा. बघा इथं हॅश पण असू शकते आणि 4 पण असू शकते. मग आता तुम्हाला ठरवायचंय यसचा कोड काय असेल, त्याच्यावरनं हा खेळ आहे. यसचा एकतर 4 असेल किंवा डॉलर असेल. काय, पहिलं जे अक्षर आहे यस त्याचा एकतर 4 असेल किंवा डॉलर असेल. आता मला सांगा यस शब्द खाली आहे का वरी आहे? वरी. काय, वरी. आणि 4 यसचा कोड जर 4 असेल तर याच्यात 4 पाहिजे होतं, परंतु 4 आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर बाबा यसचा जो कोड आहे तो 4 नाहीये. काय, नाहीये. का? कारण यस वरी आहे, मग इकडे कुठेतरी 4 पाहिजे ना, पण नाही आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय गेला. म्हणून पर्याय कोणता आला? चौथा आला. कधी कधी असा गेस तुम्हाला काढावा लागतो. आलं लक्षात? प्रश्न महत्वाचा आहे. काय, हा प्रश्न महत्वाचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. या सांकेतिक भाषेत बघा बरं काय आहे. 1 मिनिट. आहेत आणखी 2-3 आहेत, पहा आता. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणाचा कोड काढायचा आहे बघा बरं. याच्यामध्ये तुम्हाला कोड काढायचा आहे कम साठी. काय शब्द आहे? कम साठी. आता बोला, इकडं ही ओळ आणि ही ओळ पकडा. या दोघांमध्ये कोण सारखं? डीए डीए. म्हणजे इकडं डीए डीए सारखं. चला या दोघांमध्ये कोण सारखं? यू यू सारखं. म्हणजे याचा अर्थ यूचा कोड काय आला? तर डीए आला. यूचा कोड काय आला? तर डीए आला. चला या पुढच्या 2 ओळी पकडा. ह्या दोघांमध्ये कोण सारखं? ना ना. इकडं कोण सारखं? मे मे. म्हणजे याचा अर्थ मेचा कोड काय आला? ना. काय आला? ना. चला आता काय करू? पहिला आणि तिसरं. काय, पहिला आणि तिसरं म्हणजे हे आणि हे, या 2 ओळींना बघू कोण सारखं. बघा बरं. हा, पहिल्या आणि शेवटचे. बरं विचारले काय ते तर जाऊ द्या, काढत कशाला बसता. कारण कधी कधी काय होतंय, जो शब्द आपल्याला विचारलाय त्याचं उत्तर तिथं मिळणार असते, पण आपण बाकीचं शोधत बसतो, पण ते काही मिळणार नसते. मग वेळ वाया जातो. आपल्याला काय विचारलंय? कम. आपल्याला काय विचारलंय? कम. आता सांगा, इकडं एकटाच शब्द शिल्लक आहे, इकडं पण एकटाच शब्द शिल्लक आहे. कोण? जे ए. म्हणजे याचा अर्थ कमचा कोड काय आला? जे ए. कमचा कोड काय आला? जे ए. तुम्ही जर इतरांचेही कोड काढत गेलात तर सगळ्यांचेच येतील असं याच्यावरून सांगता येत नसते. दिवस जाईल पण कोड येणार नाही. त्याच्यामुळं जे विचारलंय ते काढणे, बाजूला होणे, निघून पुढे जाणे. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय आलं? जा. जे ए आलं. उत्तर काय आलं? जे ए आलं का? बघा उत्तर काय आलं? जे ए. आता पुढच्या याच्यात बघूत. हा, इथं हा जो प्रश्न आहे ना, थोडासा तुम्हाला आता विचार करा बघा. आता हे जर आपली लाईव्ह बॅच असली असती ना तर इथं अशा वेळेस मजा आली असती, है ना. त्याच्यामुळं लाईव्ह आपल्याला फार महत्त्वाचं आहे. काय प्रॉब्लेम आलाय कळत नाहीये बघा. का घेत नाहीये यूट्यूब त्याला? बघूत. या इकडे. आता आपल्याला बघा काय दिलेलं आहे. हे याचा कोड हा आहे, याचा कोड हा आहे, याचा कोड हा आहे. तर विचारले समटाइम्स ह्याचा कोड काय? सांगा बरं. आता पहिल्या दोघांमध्ये कोण सारखं? बघा बरं. TRINEM. TRINEM. इकडं कोण? हे सारखं. मग इकडं कोण सारखं? प्ले 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 प्ले. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्लेचा कोड काय भेटला? तर TRINEM हे भेटला तुम्हाला प्लेचा. त्याच्यानंतर आता आणखी इकडे आहे की
प्ले, TRINEM म्हणजे प्लेचा TRINEM. आता मला सांगा आपल्याला काय पाहिजे, समटाइम्स. तिथं यस नाही आहे. ओके, समटाइम्स आपल्याला कोणाचा कोड पाहिजे, समटाइम्स. बरोबर आहे काय, समटाइम्स. आता समटाइम्स आता बघा इथं जर प्लेचा कोड निघाला असेल, तुमचा हा कोड आला प्लेचा है ना, हे आलं प्लेचं. आता ASKY हे उरलं, इकडं कोण उरलं, TIME. म्हणजे याचा अर्थ काय, तर ASKY याचा कोड काय झाला, टाइम, किंवा टाइमचा कोड काय झाला, ASKY. इथं कशाला लिहूत, वरीत लिहूत ना, डायरेक्ट इथंच लिहूत. टाइमचा कोड काय झाला, ASKY. ठीक आहे, ASCII. टाइमचा कोड काय झाला, ASCII. आता तुम्ही मला समचा कोड सांगा बरं, समचा. बघा डोकं लागते का तुमचं इथं. आता इथं तुम्हाला सम शब्दच नाही आहे, याच्यात सम शब्दच नाही आहे, तर मग याचा कोड येईल कुठून. काय म्हणलो मी तुम्हाला, याच्यामध्ये सम शब्दच नाही आहे, कुठं आहे का, नाही आहे. मग इकडं सम शब्दच नाही आहे, तर त्याचा इकडून कोड कुठून येईल, बरोबर आहे का नाही. काय बघा, त्याला इकडं कुठं दिसतच नाही सम, तर कोड कुठून घ्यायचा. मग तुम्हाला पर्याय डोकं लावायचं होतं का बाबा, शेवटचा शब्द काय पाहिजे, ASCII. मग ASCII कुठं आहे, ASCII 3 याच्यात आहे. शेवटचा शब्द बघा, इथं ASCII, इथं ASCII, इथं ASCII. मग आता तुम्हाला समचा कोड असा घ्यायचा होता का बाबा, जो याच्यामध्ये नाही, काय याच्यामध्ये नाही. मग सांगा बरं आता समचा पहिलं बघू ZAL, ZAL इथं F आहे, हे ZAL आहे की, म्हणजे याचा अर्थ हे तर आपण घेऊ शकत नाही. आपल्याला समचा कोड असा घ्यायचा आहे जो वरी शब्द नाही तो. चला, हे ZAL आहे, त्याच्यानंतर हे तर बरं पर्यायच गेलाय ना आपला. शेवटी आपल्याला ASCII, DRIK दिसते, DRIK आहे, म्हणजे हे बी उत्तर होऊ शकत नाही. पहिलं पण तुमचं गेलं, शेवटचं पण तुमचं गेलं, आणि इथं ASCII शब्द नाही म्हणून हा गेला. म्हणजे याचा अर्थ XOPA, दुसरा झोपला ASCII. काय म्हणलंय त्याला, समजा XOPA हा तुम्हाला इथं शब्दच दिसत नाही, तो असेल तुमचा समचा कोड. कसं काय, कारण समसाठी इकडे शब्द नाही, तर त्याचा कोड कुठून येईल. मग तुम्हाला पर्याय असा शोधायचा होता की ज्या पर्यायामध्ये तुमचा असा शब्द पाहिजे जो प्रश्नात नाहीच आहे. असा कोण आहे तुमचा, XOPQ किंवा PA. कुठे दिसते का, नाही. म्हणजे याचा अर्थ ह्याचं जे होतं XOPQ, आलं लक्षात. तर हे तुमचं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर. कधी कधी असं पण करावं लागतं. आलं, सगळ्या प्रकारचे सगळे व्हेरिएशनवाले क्वेश्चन तुमचे याच्यामध्ये क्लिअर व्हावं, त्यामुळं आपण हे 7-8 प्रश्न घेतलेत. ठीक आहे, चला नेक्स्ट. बघा आता आणखी 2 राहिलेत, 3 आहेत. ओके, म्हणजे आपल्याला बराच आहे. साधा प्रश्न आहे बघा, हे आपल्याला ब्लड विचारले. काय ब्लड, आता ब्लडला काय म्हणाल ते सांगा. कोड कसा काढायचा बोला, YAKLEDI म्हणजे काय, स्काय इज ब्ल्यू. म्हणजे काय, स्काय इज ब्ल्यू. आता ते सोडा, डायरेक्ट कोड बघू. पहिल्या दोघांमध्ये कोण सारखं, लेले. काय लेले. इकडे कोण सारखं, इज. इज म्हणजे इजचा कोड आला LE. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कोण सारखं, यमोके. इकडं कोण सारखं, ब्लड. म्हणजे याचा अर्थ ब्लडचा कोड काय आला, तर ब्लडचा कोड आला यमोके. एकदम साधन. विचारलंय कोणाचा, ब्लडचाच विचारलंय, म्हणजे याचा अर्थ पर्याय दुसरा. एकदम साधा. ओके, काय एकदम साधा प्रश्न. ठीक आहे, चला आता सेकंड लास्ट आहे बहुतेक. चला, कळालं की नेमकं याचं काय काढायचं, कसं काढायचं. ओके, सेकंड लास्ट आहे एकदम थोडासाच आहे, 2-3च वाक्य आहेत बघा. आपल्याला त्यानं काय म्हणलंय, भलतं काय दिलेवरी, दिलेली उदाहरणे अभ्यासा आणि आय स्टँड या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा. नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम, उदाहरणे. एवढं काय म्हणायची गरज होती, काहीच गरज नव्हती. सरळ त्याला म्हणायचंय आय स्टँडचा कोड सांगा. काय म्हणायचंय,
आई स्टँडचा कोड सांगा. चला बोला आता. पहिल्या दोघांमध्ये कोण सारखं? पालो पालो. इकडं कोण सारखं? सिट्ट सिट्ट. म्हणजे याचा अर्थ पालोला काय आलंय? सिट्ट. PALO. पालोला काय आलंय? सिट्ट. ओके. त्याच्यानंतर आता उरलं कोण? KO. उरलं कोण? आय. म्हणजे आय साठी काय आला? KO. तर डायरेक्ट लिहू शकता इथं काय? KO. आता पुढे चला. आता ह्या दोघांमध्ये कोण सारखं? TU TU. इकडं कोण सारखं? C म्हणजे TU ला काय आला तुमच्या? C. TU ला काय आलाय? C. तर TU चं आलं C. आता उरलं कोण? कारो. इकडं उरलं कोण? स्टँड्स. म्हणजे याचा अर्थ कारोला कोणाला? स्टँड्स. मग तुम्ही इथं म्हणू शकता कारो. मग उत्तर काय आलं आई स्टँड साठी? कोकारो. काय आलं? कोकारो. मग कोकारो बघा बरं. कोकारो कुठं आहे? कोकारो कारो को कारो पालो कारो को तू को नको. तर काय उत्तर आलं? कोकारो. पर्याय क्रमांक 2 आलं का? यस. चला नेक्स्ट. लास्ट क्वेश्चन बघा आता. लास्ट क्वेश्चन आहे या भागामध्ये. आता बघा कंडिशनल कोडिंग पण तसंच होतं आणि हे पण तसंच आहे. महत्त्वाचा भाग आहे कंडिशनल कोडिंग आणि हा. आता आपण नेक्स्ट लेक्चरला एक वेगळा परत एक भाग बघणार आहोत. काय असेल ते बघू त्याच्यामध्ये. या आता. डॅम ग्रेट म्हणजे नाईस ड्रेस. आपल्याला विचारले काय? एव्हरी ड्रेस. आपल्याला काय विचारलंय? एव्हरी ड्रेस. ठीक आहे. आता बघा एव्हरी ड्रेस काय विचारले आपल्याला? एव्हरी ड्रेस. आपण एक एक शब्दाचा कोड काढूत. या दोघांमध्ये कोण सारखं आहे का? नाही. बरं कोणात सारखं आहे? या पहिल्यात डॅम सारखं, दुसऱ्यात डॅम सारखं. पहिला आणि तिसरा. चला इकडं कोण सारखं? पहिलं तिसरं. नाईस नाईस. म्हणजे याचा अर्थ नाईसला काय आलाय कोड? तर डॅम आलाय. काय? डॅम. आता बघा नाईस गेला, डॅम गेला. उरला कोण? ग्रेट. उरला कोण? ड्रेस. म्हणजे याचा अर्थ ड्रेसचा कोड काय झाला? ग्रेट. काय? ग्रेट. मग आता आपल्याला एव्हरीचा कोड काढायचा आहे. चला या दोघांमध्ये कोण सारखं बघा बरं? TAP TAP. बरोबर आहे. तसं या त्याच लाईनमध्ये या आणि या म्हणलो ना, तर याच लाईनमध्ये या आणि या लाईनमध्ये कोण सारखं? मॉर्निंग मॉर्निंग. म्हणजे याचा अर्थ मॉर्निंगचा कोड काय आला? TAP. MORNING. मॉर्निंगचा कोड काय आलाय? TAP आलाय. यस. आता पुढे सांगा. उरलं कोण? एव्हरी. उरलं कोण? MAT. म्हणजेच याचा अर्थ एव्हरीचा कोड काय आला? तर MAT. मग आता पर्याय आहेत बघा बरं. मॅट ग्रेट कुठं आहे? मॅट ग्रेट पहिला पर्याय. काय? मॅट ग्रेट. आलं का लक्षात? यस. आता याच्यामध्ये अंक पण असतात. काय? अंक. मग अंक असतील ना तर अंक घ्यायचे. समजा डॅम ग्रेट म्हणजे 1 4. खालचं कॅर टॅप म्हणजे 2 5. तसं एक डॅम वीक म्हणजे 1 6. असं जर असलं ना तर त्याच्या जागी काय घ्यायचं? अंक घ्यायचे. आलं का? अंक असो, अक्षर असो, चिन्ह असो, काही असो, या पद्धतीनंच हे प्रश्न सोडवायचे. आलं का? बघा लक्षात. कारण तुम्हाला कधी कधी काय देतंय? अशा अक्षर देण्याच्या ऐवजी संख्या देतंय, सिम्बॉल देतंय, अंक काही देईल तुम्हाला ते. ठीक आहे. मग त्यावेळेस तुम्हाला ते याच पद्धतीनं सोडवायचे आहेत. आलं का लक्षात? चला तर इथे आपण हा सांकेतिक भाषा भाग 1 आणि तुमचा कंडिशनल कोडिंग हा भाग, दोन्ही भाग कंप्लीट केलेले आहेत. कंडिशनल कोडिंगमध्ये काय करायचं? जर समजा कंडिशनमध्ये बसत असेल तर त्या कंडिशननुसार कोड घ्या. जर कंडिशनमध्ये कुठल्याच बसत नसेल तर जशास तसे तुमचे टेबलमधून कोड घ्या. आणि जेव्हा सांकेतिक भाषाकडे आलो तर पहिल्या 2 लाईनी त्याच पुढच्या 2 लाईनी बघायच्या. त्याच्यामध्ये कोण कोण सारखं बघायचं तेच काय असेल तुमचा कोड असेल. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं हे असायचं. चला आता भरपूर तुम्हाला मला वर्कबुक देणे आहेत. तर आता आपल्याला जे चॅप्टर झालेत त्यांचे चॅप्टरचे वर्कबुक तुम्हाला अर्जंट देणं आहे. कुठले? काळ काम झालाय है ना, यूट्यूबला झालाय. नळ टाकी झालाय, लसावी मसावी झालाय. तर यांचे तुम्हाला वर्कबुक मिळणं आहे. घड्याळ हा पण झालाय. म्हणजे आणि आणखी कोणता? दिशा. पण त्याचं तुम्हाला वर्कबुक दिलेलं आहे. संभाव्यता वर्कबुक दिलेलं आहे. आणखी कुठला चॅप्टर मधामध्ये घेतलाय? रेल्वे. रेल्वेचं एक वर्कबुक राहिलंय. कुठला? रेल्वे है ना, अंतर वेग वेळ, त्याचं एक वर्कबुक राहिले. हे तुम्हाला एवढे वर्कबुक अर्जंट देणं आहे. म्हणजे तुमचं आज उद्या 2 दिवसामध्ये एवढे टॉपिक कव्हर होतील है ना.
एवढे टॉपिक कव्हर होतील. भूमितीला थोडंसं आपण विशेष लक्ष घालूत, कारण त्याच्यावरती आपल्याला 3-4 प्रश्न जरी भेटले तर खूप खूप झाले 4 प्रश्न. कारण एका प्रश्नावर तुम्हाला माहीत नाही आता किती विद्यार्थी असू शकतील. त्या एका प्रश्नावर हजारो विद्यार्थी असतील. म्हणजे 1 मार्क जो आहे, एक प्रश्न आला म्हणजे 1 मार्काला, कोणी कुठं 2 मार्काला असेल आपल्याला तर 2 मार्क पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे पण लक्ष देणार आहोत. थोडंसं काम जोरात करूयात, फास्ट करूयात, लगेच तुम्हाला हे मिळून जातील याच्यावरनं. मग तुम्ही तेवढं ते क्लिअर करून घ्या. आलं का लक्षात? चला, दुसरं एक काळकामच्या याच्यामध्ये ज्या आपण क्वेश्चनमध्ये काही वरी मिस्टेक झालेल्या होत्या त्या कमेंट्समध्ये खाली लिहिलेल्या आहेत. त्या प्रश्नाच्या काय 1-2 का 3 प्रश्नामध्ये झालेले 93च्या जागी 83 घेतलेला आहे. एका ठिकाणी मिनिटच्या जागी तास झालेला आहे, है ना. थोडंसं एक हे झालेलं आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली ती नवीन त्यावेळेसची गोष्ट आहे ती. तर तेवढं एक थोडंसं कमेंट्समध्ये वाचून ते करेक्शन करून घ्या. आलं लक्षात? चला तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, धन्यवाद.